नगरपंचायत अध्यक्षांना जामा मस्जिद महागाव कमिटीकडून सभागृहासाठी हाक। महागाव शहरात मुस्लिम समाजाची 250 ते 300 घरं असून मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमासाठी कोणती व्यवस्था व सभागृह नसल्याने शासनाच्या निधीपासून मुस्लिम समाज वंचित दिनांक 9 मार्च रोजी जुनेगाव महागावच्या जामा मस्जिदच्या कमिटी कार्यकर्त्यांनी महागाव नगर पंचायतच्या नगराध्यक्षांना दिलं निवेदन। या निवेदनात प्रभाग क्रमांक 16 मधील मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह आणि त्यालगतची खुली जागा ही मौलाना अब्दुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था महागाव यांना हस्तांतरण करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च 2022 रोजी नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव क्रमांक 32 पारित करण्यात आला होता। या ठरावानुसार मुस्लिम वसाहतीतील सामाजिक सभागृह आणि नगरपंचायतीची आपस स्पेसची जागा ही मौलाना अब्दुल कलाम आझाद बहुउद्देशीय शिक्षण संस्था नोंदणी क्रमांक 754/2015 यांना देखरेख, सौंदर्यीकरण आणि वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र हा ठराव पारित होऊन सुमारे 4 वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तर आता याकडे नगरपंचायत मुख्य अधिकारी आणि उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे साहेब यांनी लक्ष देऊन मुस्लिम वसाहत सामाजिक सभागृहाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी SK शबीर, यवतमाळ।